नमस्कार मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये मित्रांनो आता तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता त्या क्षणाची म्हणजे आता स्वानंदीचा वाढदिवस असल्या कारणाने समरने जी काही पार्टी आयोजित करून स्वानंदीला खास असं सरप्राईज देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि स्वानंदीला सरप्राईज करून स्वानंदीसाठी आता स्वानंदीची लायकी नसताना सुद्धा इतकं मोठं सरप्राईज स्वानंदीसाठी आणि आपल्याला मात्र नोकरासारखं काम या घरामध्ये हे बघून मात्र आता अंशुमनचा आणि मलिकाचा खूप जळफाट होत आहे। त्यांना इतका आता जळफाट झालेला असतो की आता म्हणजे नक्की आपल्याला या स्वानंदीचं ऐकून हा समर मात्र घराच्या बाहेर काढेल आणि शेवटी मात्र या स्वानंदीच आता या घराची मालकीण होईल। नक्की स्वानंदीचा हाच हेतू आहे। या कारणाने मात्र आता समर आणि स्वानंदी या दोघांना एकत्र येऊन द्यायचं नाही। समर आता प्रत्येक गोष्ट स्वानंदीची ऐकतो आणि स्वानंदीचं ऐकून मात्र तो प्रत्येक गोष्ट करत आहे। आदिरा आणि रोहन या दोघांना वेगळं करण्याचा जो आपण प्रयत्न करत आहोत, तर समर त्यांना अगदी एक पाऊल आपण पुढे नेतो तर आणखीन 2 पाऊल मागे आणतो आणि शेवटी त्या स्वानंदीचं ऐकून दोघांना एकत्र करतो। त्यासाठी मात्र आता ह्या मलिका आणि अंशुमनने ठरवलेलं आहे की स्वानंदी आणि ऑफिसमध्ये आनंद ह्या दोघांचा काटा काढायचा, जेणेकरून आता हे दोघंच असे आहेत की समरचा प्रत्येक अगदी ते समरच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत। तेव्हा आता या दोघांना मात्र समरच्या आयुष्यातून उद्ध्वस्त केलं तर मात्र आपलं आयुष्य सुकर होईल। तेव्हा मलिका आणि अंशुमनने हा इतका मोठा प्लॅन आखलेला होता की कालच्या ह्या वाढदिवसाच्या अगदी सरप्राईज पार्टीमध्ये जे आता समरने स्वानंदीसाठी केलेला आहे, म्हणजे आता अंशुमनने ते झुंबर पाडण्याचा प्रयत्न स्वानंदीच्या अंगावर केलेला आहे, जेणेकरून स्वानंदीचा जीव जाईल आणि शेवटी काही आपल्यावर येणार नाही आणि झाले ते केवळ आणि केवळ आता योगायोगाने, म्हणजे असं होणारच होतं, आपण काही केलेलं नाही असे मात्र समोर दाखवायचे। परंतु आता अंशुमनने कितीही प्रयत्न जरी केला तरी सुद्धा त्याला हे कळत नाही की शेवटी सत्य हे लपून राहत नाही। कारण ज्यावेळेस आता अंशुमन झुंबर आहे तर त्याची साखळी खोलत असताना निकिता आता आतमध्ये पार्टीसाठी आलेली आहे आणि अंशुमन तेथे कोणी नसताना मात्र हे नक्की काय करतो, म्हणून तिने आता हे सर्व पाहिलेलं आहे आणि आता निकिताच या सगळ्याचा बॉम्ब समोर फोडणार आहे। त्यानंतर मात्र आता सगळेजण आता झुंबर हे खाली पडल्यानंतर एक प्रकारचा एक गोंधळ उडालेला आहे। कारण कालच्या ट्विस्टमध्ये आपण जे बघितलेलं आहे, तर त्या ट्विस्टमध्ये मात्र आता अंशुमनने हे झुंबर पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु मलिका आता काहीतरी अपशकुन आहे म्हणून हे सर्व अगदी सावरून घेण्याचा प्रयत्न करून अंशुमनला यातून वाचवण्याचा ती प्रयत्न करत असते। परंतु आता समोर शेवटी सत्य येतच आणि सत्याचा आता उलगडा झाल्यानंतर समर आता अंशुमनला घराच्या बाहेर कानामागे देऊन कसा काढतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा आता चला तर मित्रांनो, वेळ कसली वाया घालवतात। आता अंशुमनने मात्र झुंबरची कडी सैल करून ते झुंबर शेवटी स्वानंदीच्या अंगावर पाडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे मात्र समर धावतच येतो आणि स्वानंदीचा जीव वाचवतो। तेव्हा आता स्वानंदी सुद्धा आता खूप घाबरलेली आहे आणि आता समर सुद्धा इतका घाबरलेला आहे। अगदी जो प्रकार घडलेला आहे त्यामुळे आता ह्या पार्टीमध्ये एक प्रकारची अशी धक्कादायक खळबळ उडालेली आहे की नक्की हे झालेच कसे। आता सर्व काही पार्टीमध्ये एका प्रकारचा गोंगाट सुरू होतो। आजीला तर खूप मोठा धक्का बसतो। आजी लगेच तोंडाला हात लावते आणि स्वानंदी तू ठीक तर आहे ना असं विचारते। तेव्हा आता समर स्वानंदीला विचारतो की स्वानंदी मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला काही झाले तर नाही ना। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की तुम्ही असताना मला कसं काय होईल। तेव्हा आता समरने आपल्या मिठीमध्ये घेऊन स्वानंदीचा जीव वाचवलेला आहे आणि त्याच वेळेस आता समरच्या पायाला थोडीशी जखम झालेली आहे आणि आता जखम झाल्या क्षणी मात्र आता स्वानंदी घाईने अगदी समरच्या त्या पायाला झालेल्या जखमेवर पट्टी वगैरे बांधते आणि समरला म्हणते की तुम्ही ठीक तर आहात ना। समर म्हणतो की मला अगोदर सांगा तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्ही घाबरल्या नाही ना। स्वतःची काळजी न करता तो स्वानंदीची इतकी काळजी करत आहे हे बघून मात्र आता अंशुमन आणि मलिका यांचा आणखीनच जळफाट होतो। करायला गेलो एक परंतु आता झाले एक, कारण आपण त्या स्वानंदीचा जीव घ्यायला गेलो आणि ह्या स्वानंदी आणि समरला वेगळं करायला गेलो, परंतु आता स्वानंदी तर वाचली
परंतु आता ह्या समर आणि स्वानंदी आणखीन एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. आता ही जे काही समोर बघत आहे त्यामुळे त्यांना आणखीनच धक्का बसतो. त्यानंतर मात्र आता लगेच आजी म्हणते की आपल्या घरामध्ये वारंवार हे असे का घडते. आता काहीतरी शुभ घरामध्ये कार्य असेल तर नक्की काहीतरी घडत असते. तर मलिका लगेच म्हणते की हो बघा ना, आज सुद्धा किती मोठा अपशकुन झाला आणि जशी आपली स्वानंदी घरात आली तसे काही ना काही असे छोटे मोठे अपशकुन घडतच आहे. आता मात्र निकिता लगेच म्हणते की हा अपशकुन होता की मुद्दाम घडवलेला एक प्लॅन होता. तर आता मलिका म्हणते की निकिता काय बोलतेस तू. तेव्हा समर म्हणतो की निकिता अगं काय झालं, तू असं का बोलतेस. घडवलेला प्लॅन म्हणजे हे कोणी घडून आणले का. त्यावरती आता निकिता म्हणते की मला माहिती नाही, परंतु मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आता हे जे काही म्हणजे झुंबरची कडी सैल झाली, कारण झुंबर कधी खाली गळू शकत नाही. आणि आता जी काही म्हणजे अंशुमन बाजूला गेला, मी अंशुमनला बाजूला जाताना सुद्धा बघितलं आणि ज्या क्षणी मी पाठीला या घरामध्ये पाऊल ठेवलं त्यावेळी मात्र अंशुमन झुंबरच्या कडीजवळ काहीतरी करत होता. आता हे ऐकल्यानंतर मलिका लगेच आता अगदी कांगावा करण्याचा प्रयत्न करते आणि निकिताला म्हणते की हो आता तूच राहिली होती अंशुमनवर आरोप करण्याची. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की निकिता ताई तुम्ही असं का म्हणतात, हे सगळं अंशुमनने केलं. निकिता म्हणते की हो स्वानंदी, आणि जर तुझा विश्वास बसत नसेल तर आता मात्र मी मोबाईलमध्ये सुद्धा अंशुमन तेथे काय करत होता हे सगळं काही काढून घेतलेलं आहे. म्हणून मात्र आता आपल्या मोबाईलमधील अंशुमन जे काही करतो तर ते मात्र आता ती स्वानंदीला दाखवते. स्वानंदीला आता हे बघितल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. स्वानंदी लगेच आता अंशुमन जवळ येते आणि अंशुमनला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली अंशुमन, तू माझ्या पाठीमागे सुद्धा आता एक जेव्हा फ्लॉवर प्लांट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा सुद्धा आता राजवाड्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं, पण आत्ता तू इतकं मोठं काहीतरी कृत्य करशील. कारण मला तर असं वाटलं होतं की तुला शिक्षा झाली म्हणून तू सुधारला असेल, पण नाही, तू नाही सुधारू शकणार. तेव्हा आता समर म्हणतो की थांबा, हे जे काही अंशुमनने केलेलं आहे हे अगदी अंशुमननेच केलेलं आहे. कशावरून, कारण यामध्ये असं म्हणजे घडू शकतं की हे सगळं त्याने केलं नसेल. आपण एक काम करू, आपण मात्र आता या घरातील CCTV फुटेज चेक करूयात. आजी म्हणते की हो समर, कारण मला खूप काळजी वाटते. जर आज इतका मोठा अनर्थ घडला असता तर काय झालं असतं, आज आपल्या स्वानंदीच्या जीवावर किती बेतलं असतं. त्यामुळे आता ही गोष्ट अगदी भयानक आहे आणि ही आपल्याला कानामागे टाकून नाही चालणार. आणि स्वानंदीला आजी तिची विचारपूस करते की बाळा तू ठीक आहेस ना. स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही काही काळजी करू नका, मला काही होणार नाही. त्यानंतर मात्र आता लगेच आजी म्हणते की समर हे बघ, तू सगळं काही CCTV चेक कर, आपल्याला कळायला हवं की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा आता समर म्हणतो की ठीक आहे. समर लगेच आता CCTV फुटेज लगेच ऑन करतो. कॅमेरेमध्ये सगळं काही स्पष्ट दिसत आहे, कारण आता पार्टीमध्ये जे जे काही घडलेलं आहे आत्तापर्यंतचे सगळे क्षण मात्र आता त्यावेळेस मात्र CCTV आहे. आणि अंशुमनने एक मूर्खपणा केलेला असतो, कारण जे CCTV त्याला बंद करायचं होतं तर तो ऐनवेळेस विसरून गेलेला आहे आणि झुंबर तोडण्याच्या नादामध्ये तो मात्र आता CCTV तसेच विसरतो. आता CCTVमध्ये स्पष्टपणे आता अंशुमनने झुंबरची साखळी सैल केलेली आहे आणि ऐनवेळेस स्वानंदी केक कापणार त्याच वेळेस मात्र हे झुंबर खाली पडणार. हे सगळं काही एक अगदी अंशुमन बाजूला गेलेला क्षण हे एकाच वेळेची गोष्ट आहे. आता जेव्हा समर हे सगळं पाहतो आणि समर आता अंशुमनच्या समोर येतो, अंशुमनच्या खणखणी कानामागे येतो, लाज वाटायला हवी होती, मी तुला किती वेळेस सुधारण्याची संधी दिली आणि अंशुमन तू असं काही वागतोस हे मला वाटलं नव्हतं. तेव्हा आता निकिता म्हणते की अरे समर, मी तुला सांगते अंशुमन कधीही नाही बदलणार, कारण तुझा विश्वास नसेल तर आनंदला किडनॅप करण्याचं सुद्धा ह्या अंशुमनचंच काम आहे. त्यानंतर मात्र समर आता पुन्हा एक कानामागे अंशुमनच्या देत असतो. मलिका आता रडण्याचं नाटक करते. मलिका म्हणते की अंशुमन आता मुद्दाम समोर अंशुमनलाच मारण्याचा ती प्रयत्न करते आणि अंशुमनला म्हणते की अरे तुझी हिंमत कशी झाली तुझ्या वहिनीला मारण्याची. अरे जर तू इतका म्हणजे नालायक मुलगा आहे तर या घरामध्ये राहू नकोस. समर म्हणतो की आता अंशुमनची हद्द पार झाली. अंशुमन आता या घरामध्ये राहू शकत नाही, कारण त्याला आता एकदा नाही दोनदा अगदी अनेक वेळा सुधारण्याच्या संधी दिल्या गेल्या होत्या, पण अंशुमन काही सुधारणार नाही. म्हणून समर चक्क आता अंशुमनच्या कानामागे देऊन त्याला घराच्या बाहेर काढतो. आता मलिकाचा खूप जळफाट होत असतो. मलिकाला असं वाटतं की आता मात्र माझ्या अंशुमनला घराच्या बाहेर आज ह्या स्वानंदीमुळे काढलं गेलेलं आहे
आणि आता मी ह्या स्वानंदीला सोडणार नाही आणि ह्या निकिताला सुद्धा नाही मी स्वानंदीपासून म्हणजे ह्या निकिता आणि आनंदला वेगळं केलं आणि ह्या समरपासून सुद्धा तर मी सुद्धा नावाची मलिका नाही. त्यानंतर मात्र आता मलिका आणि आता ह्या अर्पिता एक प्लॅन करतात, कारण त्यांना आता याची भीती वाटत असते. कशाची? म्हणजे आता समर आणि स्वानंदी एकमेकांच्या खूप जवळ येत आहे. आता मात्र त्या दोघी रूममध्ये घाईने येतात. आता अंशुमन दादाला घराच्या बाहेर काढलं, मग आता मम्मा काय करायचं? कारण अंशुमन दादा जे काही करतो ते प्रत्येक चूक मात्र ही स्वानंदी त्याच्या समोर आणते आणि आज त्या निकिताला हे सर्व करण्याची काय गरज होती? म्हणून आता त्या निकिताला सुद्धा सोडायचं नाही. यात आनंद आणि निकिता या दोघांना कसं गुंतवायचं याचा प्लॅनिंग मात्र ते करतात. परंतु स्वानंदी आणि समर हे एकमेकांच्या खूप जवळ आलेले नाहीत ना, याचा मात्र ते अगदी सुगावा घेण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना असं वाटतं प्रत्येक गोष्ट आता समर हा स्वानंदीचे ऐकतो, म्हणजे नक्की रूममध्ये ते एकमेकांच्या जवळ आले की काय. अर्पिता लगेच आता म्हणजे ठरलेल्या प्लॅननुसार आता स्वानंदीकडे येते. स्वानंदी आपल्या रूममध्ये बसलेली आहे आणि मुद्दाम आता स्वानंदीशी गोड बोलण्याचा प्रयत्न करते. स्वानंदी तुला लागलं तर फार नाही ना, तू ठीक तर आहेत ना, आणि अंशुमन दादा जे काही करतो ते चुकीचं करतो असे मात्र गोड बोलण्याचा प्रयत्न आता ही अर्पिता मात्र स्वानंदीशी करत असते. आणि आता ती स्वानंदीला हे विचारते की दादाने मात्र बाळाच्या बाबतीत काय विचार केला. आता बाळाच्या बाबतीत मात्र काय विचार केला असं विचारल्यानंतर स्वानंदीला धक्काच बसतो. अर्पिता ताई मला असं का विचारत असतील? तेव्हा अर्पिता पुढे म्हणते की अगं सांग ना, दादाने काही विचार केला का? कारण आपलं वाढतं वय आहे आणि वाढत्या वयाबरोबर मात्र आता हे कॉम्प्लिकेशन खूप वाढत जातात, त्यामुळे आता आपण विचार करायला हवा. तेव्हा आता स्वानंदी काहीच उत्तर देत नाही. मलिकासुद्धा आता गुपचूप त्यांचं हे बोलणं ऐकत असते. नक्की स्वानंदी काय उत्तर देते? परंतु आता स्वानंदीचा मात्र आता ह्या समरच्या जीवनातून काटा कसा काढायचं हे मात्र आता ती ठरवते. कारण आता समर आणि स्वानंदी एकत्र आहेत की नाही हे शोधण्यासाठी मात्र आता मलिका हा डाव आखत असते. आणि तिकडे मात्र आता ती अंशुमनला घराच्या बाहेर काढलं, ते कुणामुळे काढलं तर ते निकितामुळे. आणि आनंद सध्या कोणत्या प्रॉब्लेममध्ये आहे या प्रॉब्लेमचा मात्र फायदा घेऊन ती मात्र समरशी एक हात मिळून आता समरला अगदी आनंदच्या विषयीत नजरेत अगदी पाडण्याचा प्रयत्न करून आता मलिका ही जे काही प्रयत्न करायला जाते तर ती सुद्धा तोंडावर कसी पडते. कारण आनंद चक्क आता ह्या मलिकाला रंगेहात पकडून समरच्या समोर अगदी स्वाधीन करतो आणि समरला म्हणतो की ही तुझीच काकू आहे, तुला फसवणारी. जसा अंशुमन तुला फसवतो तशी ही मलिका काकू कसे डाव खेळते या प्रत्येक गोष्टीचा पुरावा मात्र आता मलिकावरच पडतो आणि मलिका शेवटी तोंडावर समोरच्या समोर पडते. आणि आता अंशुमन तर घरच्या बाहेर गेलेला आहे, कारण समरने आता अगदी शेवटचा निर्णय अंशुमनला दिलेला आहे की या घरात तुझा कोणताही हक्क राहण्याचा नाही, तू जाऊ शकतो. आता अंशुमन खूप रागाने तेथून निघून गेलेला आहे आणि आता त्याचा त्रास मलिकाला झाल्यामुळे मलिका आता केलेल्या प्लॅनमुळे समोरच्या समोर तोंडावर पडते. तेव्हा आता मित्रांनो, झुंबरमुळे आता शेवटी स्वानंदीचा जीव तर वाचतो, परंतु स्वानंदी आणि समर आणखीनच एकमेकांच्या जवळ येतात. पुढे नक्की आता स्वानंदी आणि समर या दोघातील आता विण प्रेमाची कशी घट्ट होणार आहे आणि अगदी लवकरात लवकर आपले समर आणि स्वानंदी आता गुड न्यूज कशी देणार आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. धन्यवाद.